नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब. कुठून आले तुम्ही? मी लखमापूर. काय नाव तुमचं? रत्नाकर देवराम पवार. बरं, काय त्रास होतो तुम्हाला? मला 4 महिन्यापासून कमरेपासून तर तळापर्यंत पायापर्यंत ठणक आणि कळ लागायची, चालू देत नव्हता. ओके. सकाळी जास्त उठल्यावर. हा. आणि मग नाशिकचे डॉक्टर, मालेगावचे डॉक्टर, 4 प्रकारचे 4 डॉक्टर झाले, कुठलाही फरक पडला नाही. ओके. गोळ्या संपेपर्यंत कुठलाही फरक पडला नाही. बर, तुम्ही इथं ट्रीटमेंट केल्यावर काय वाटलं तुम्हाला? नंतर मग तुमचा तपास लागला शहाणूच्या मळ्यात, असं डॉक्टर आलेले आहेत नाशिकचे. तर मागच्या बुधवारी मी येऊन गेल्यापासून मला जवळजवळ 80% फरक पडून गेला त्याच दिवशी. अच्छा, पहिल्या स्टेटमेंट मध्ये? पहिल्याच टप्प्यात. ओके. आणि गोळ्या औषध अजून चालू आहेत. फक्त एक 10% तळपायाचं थोडं दुखतं. ओके. 80% फरक पडला तुम्हाला? 80% एकदम ओके फरक पडून गेलेला आहे. तुम्ही इथं आजूबाजूच्या लोकांना काय सांगशाल मालेगावच्या? मी आता माझ्या भावांना, वहिनींना सांगितलं की नाशिकचे डॉक्टर येतात, त्याच्यामध्ये 7-8 प्रकारचे आजार आहेत. तर त्यांचा आजार, मणक्यांचा आजार, अर्धांग वायूचा आजार, हे दोन्ही आजार दिसले. त्यांना फोन केला काल की असे डॉक्टर येणार आहेत 9 ते 6. ओके. तुम्ही सकाळी लवकर या. त्या हिशोबाने ते इथं आलेले आहेत. ओके. तुम्ही समाधानी आहात? मी या विषयावर समाधानी आहे. पहिला खर्च वाया गेला. 2000 मध्ये औषधं दिले, गोळ्या दिल्या, क्रीम दिला, सर्व झालं. ओके. अजून शिल्लक आहेत, त्यामुळे तो पाय बरा होऊन जाईल. चला, थँक्यू सर.